का हे मंदिर हजारो वर्ष जुनं आहे, हजारो वर्ष. हे पाडायची तुमची परवानगी आहे? नाही. या मंदिरावर तुमची श्रद्धा आहे? हे मंदिर ते म्हणतात पाडून टाकायचं. हा मंदिराचा गाभारा आहे ना, गाभारा. या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेले होते. आणि हे मंदिर आत्ताचा इतिहास असं सांगतो की 1700 वर्ष जुना पहिला उल्लेख आहे. 1700 वर्ष जुना, 1700 वर्ष जुना उल्लेख असलेला हे मंदिर पाडायला तुमची मंजुरी आहे? मला हात उचलून सांगा बरं, तुमची मंजुरी आहे? जोरात सांगा. नाही. पक्षीय झेंडा घेऊन आलो नाही. मी तुमच्याशी बोलताना काय सांगितलेलं की मी माझ्या आईला, माझ्या तुळजाईला भेटायला आलो आणि तुळजाईचा गाभारा हा माझ्यासाठी, मी दरवेळेस उभा राहिलो की मी एवढाच विचार करतो की या इथल्या मंदिरातल्या देवळांनी, आईच्या डोक्यावरती असलेल्या दगडांनी कोणाला बघितलंय? शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांना नतमस्तक होताना जर कोणी बघितलं असेल तर त्याचा एकच साक्षीदार आहे, ती तिथली दगड. ती दगड काढून फेकून द्या ना तुम्ही. असा विचार करा की उद्या ही दगड बोलायला लागली तर उभा महाराष्ट्र रडेल. ते दगड फेकायची, त्या दगडाला भेगा पडल्या तुमच्या नालायकपणामुळे. आणि जगामध्ये असं कुठली वास्तू पाडली गेली हो? उद्या म्हणतील व्हॅटिकन चर्च पाडा, तिरुपतीचं देवस्थान पाडा, चंद्रभागेच्या काठी असलेल्या पांडुरंगाचं मंदिर पाडा. नवीन करूया, नवीन करूया, नवीन करूया. काही भावना आहेत, काही श्रद्धा आहेत, काही ऐतिहासिक संदर्भ आहेत. प्रत्येक पुजारी मला सांगतो की प्रत्येक पायदे ही 12व्या शतकाची साक्षीदार आहे. 12व्या शतकाची. म्हणजे जे अफजल खानाला जमलं नाही, जे औरंगजेबाला जमलं नाही, ते तुम्ही करणार. आणि त्याची पाठवण करायला कोण आले? हे 25 जण, त्याच्यातले 12 जण हे ड्रग्ज मधले आरोपी. काय यार, काय म्हणजे लाजच घालवतं, आंदोलनाची लाज घालवतं. तुमच्या विरोधात जे आंदोलन झालं ते नियोजित होतं का किंवा पुरस्कृत होते का नियोजित होतं? मला काय फरक पडतो? पुरस्कृत होतं का नियोजित होतं? मला काय फरक पडतो? आंदोलन होणारे मला माहिती होतं. मी 1 तासापूर्वी हे पोलिसांना कळवलं होतं. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की पूर्ण पोलीस बंदोबस्त अपुरा होता. इथं माझ्या बरोबर पुजाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची ताकद होती म्हणून काही म्हणजे ते काही घडलं नाही. हे पोलिसांचं असं वाटतं. आंदोलन करण्याकर्त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर अष्टभुजा मूर्ती असावी का द्विभुजा असावी असा एक वाद सुरू आहे. तुळजाभवानी मातेचा देखावा जो आहे भवानीताबार अलंकाराचा, माझं म्हणणं असं आहे, 108 मूर्ती आहे. जे तुम्हाला करायचंय तुम्ही काही करा, देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही. गाभाऱ्याला ऐतिहासिक पौराणिक श्रद्धेचा संबंध आहे. हजारो भक्तांची माती तिथे टेकलेली आहे. तो प्रत्येक दगड पूजनीय आहे. त्या पूजनीय दगडाला हात लावायचा नाही. म्हणून तत्व सोडू का? माझे बीजेपी मध्ये अनेक मित्र आहेत म्हणून माझं तत्व सोडून देऊन त्यांच्यात सामील होऊ का? नाही. राजकारणाच्या पलीकडे संबंध आहेत आणि मी आजही पद्मसिंह पाटील यांना माझा बाप मानतो आणि जाहीररित्या सांगतो. मला सांगताना लाजही वाटत. ते मला सांगू नका. त्यांचे चिरंजीव काय करायचं? सर, मंदिर बांधा म्हणणारे पुरातन मंदिर का पाडा तुम्ही प्लीज असे घरगुती प्रश्न विचार. असे प्लीज मला घरगुती प्रश्न विचारू नका. मी भूमिका घेतली ती घेतली आहे ना. मी माझ्या बापाच्या विरोधात भूमिका घेऊ शकतो असा माणूस आहे. मला प्लीज घरगुती प्रश्न विचारू नका. माझी भूमिका स्पष्ट आहे.